नाही, तोडगा निघेल असं शक्यता वाटते. कारण माननीय पंतप्रधानांनी पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह या गोष्टीवर विचार करा म्हणून असं सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या 2 मागण्या मला वाटतं मान्य पण केलेल्या आहेत. एक राजीनाम्याची मागणी झालेली आहे आणि RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं आहे की हे काय विद्यार्थी पहिल्यासारखे नाही, ते नवीन पिढीतले 21व्या शतकातले विद्यार्थी आहेत, तर त्याच्याशी तुम्ही असं वागू नका, त्याच्याशी संवाद साधा. मला वाटतं त्यांच्या गोष्टीचा प्रभाव या राजकारणावर पडेल आणि त्यांची गोष्ट सुद्धा ऐकल्या जाईल. अभिजितला सध्या टायफॉइड झालेला आहे. काल अभिजितची तब्येत खराब झाल्याची बातमी आली आहे. ती बातमी तुम्हाला माहिती कशी मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, याच्यावरच मला इंस्टाग्रामवरच बघितली. आम्हाला डायरेक्ट त्यांनी काय सांगितलं नाहीये, फक्त सलाईन घेतलेल्या होत्या काल परवाच्या दिवशी ते सांगितलं होतं त्यांनी. बाकी टायफॉइड वगैरे झाला हे काय त्यांनी नव्हतं सांगितलं. मग ते इंस्टाग्रामवरून कळालं. मग रात्री त्याला फोन लावला होता, तर तो मला वाटतं ऍडमिट केलं वाटतं त्याला दवाखान्यामध्ये. त्याच्याशी काही बोलणं झालं? हो, बोलणं झालं त्याच्याशी. मला नाही, त्याच्या आईला बोलला तो. 1:30 वाजता बोलला तो. हा, काय म्हणतात? काही नाही, थोडंसं झालंय म्हणे टायफॉइड, होईल म्हणे लवकर. काका, तुमचं एक ज्येष्ठ फॅक्युलर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतोय. अशा परिस्थितीत त्याला स्वतःला आजार झालाय, काय काळजी वाटते का आणि त्याला काय सांगणार? नाही, त्याला एकच सांगणं आहे की तो विद्यार्थ्यासाठी लढतोय, खूप चांगलं आहे, कोणीतरी करायलाच पाहिजे. कारण तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आम्ही शाळेमध्ये असताना शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायचो, भगतसिंगाच्या गोष्टी ऐकायचो, खुदिराम बोस, राजगुरू, हे सर्व ऐकायचो. आम्हाला खूप बरं वाटायचं ते ऐकायला, दुसऱ्याला सांगायला पण. आता 19 तारखेपर्यंत पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटत नव्हता. सरकारने एवढं गांभीर्य घेतलं. मात्र 20 तारखेला ज्या पद्धतीने अमानुषिकता विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्यानंतर देशभरातला युवा जागृत झाला. कुठेतरी आधुनिक यांना पाठिंबा देण्यासाठी आता राज्य म्हणजे आंदोलन होते. कुठेतरी आता या कारणामुळे विद्यार्थी जागृत झाला, भावना वाटते होता. आणि त्यांच्यामध्ये एक राजकारणी लोकांनी एक खेळी केलेली होती की त्याचे 2 साथीदार जे होते त्यांचे, ते सौरभ दास आणि एक सौरभ, काय त्यांचं नाव, राखा, आशुतोष राखा. त्यांना 9 वाजता तिथे बोलवलं आणि 4 घंटे तिथे थांबून ठेवलं. ते जर ह्यांच्या सोबत असते तर ही म्हणजे त्याला सपोर्ट भेटला असता. काही व्हिडिओ बघितले मी, अक्षरशः काही पोलीस तर त्याला असं म्हणजे शूट करायच्या मागे होते. ते दृश्य एवढं भयानक होतं की पूर्ण त्याच्या गाडीला गराडा घातलेला होता पोलिसांनी. आणि ते गाडीवर चढायचा प्रयत्न करत होते. त्या गाडीमध्ये, ट्रकमध्ये त्या प्रकाश राज होते, शबाना आझमी होत्या, सोनम अब्दुल सर यांच्या मिसेस होत्या. तर ह्या लेडीज असल्यामुळे खरं म्हणजे तो वाचला तिथे, नाही तर तो त्यांनी वेगळं काहीतरी ठरवलेलं होतं. ते दिल्ली पोलिसांचं हे खूप कृत्य हे कोणीच विसरणार नाही. त्यांनी जे विद्यार्थ्यांसोबत केलंय हे दिल्ली पोलिसांची महाभयंकर चूक आहे आणि त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. काय सत्ता काय शेवटपर्यंत राहत नसते. आता हे जे यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले माहित नाही, कोणी त्यांना असे कृत्य एवढे आदेश मला नाही वाटत कोणता राजकारणी देऊ शकतो म्हणून. दिल्ली जरी असतील तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. कारण हे काय राजकारण हे काय त्यांच्या शेवटपर्यंत कारण 5 वर्षामध्ये चेंज होत असतं. हे राजकारण बदलल्याच्या नंतर आणि मंत्रिमंडळ बदलल्याच्या नंतर ज्या पोलिसांनी लाठीमार केलाय त्या एकेकाचा बदला हे लोक घेतल्याशिवाय ही जनता राहणार नाही. पोलिसने असं वागायलाच पाहिजे होतं. काय ते काठ्यांना खिळे होते, ही कुठली पद्धत आली? खिळे असतात कुठं काठ्यांना? खिळे होते काठ्यांना? काही मुलींना मारलं, मुलींचे कपडे फाडले. महाराष्ट्रामध्ये अशा घटना कधीच घडू शकत नाहीत. हे दिल्ली पोलीस हे म्हणजे ते गुंडच आहेत, गुंड प्रवृत्तीचे त्याच्यामध्ये हे आहेत. ते खरं म्हणजे पोलीस ह्या सेवेला ते लायकच नाहीत. त्यांना नाव, हे पोलीस हे नाव ठेवणं त्यांना शोभतच, त्यांना गुंडची उपाधी द्यायला पाहिजे. काही असे सोशल मीडियावर व्हिडिओ आलेले आहेत की ज्या नेम प्लेट नाही, केस असे वाढलेले, आधीच कपडे घातलेले, बेल्ट वेगळा असेल आणि ते विद्यार्थ्यांना मारहाण करतात आहे. ते त्यांनीच ते नियोजित गुंड होते. ते त्यांचा मोर्चा बदनाम कसा करायचा याच्यासाठी सर्वपरीने ह्यांनी प्रयत्न करून बघितले, पण तो त्यांच्याकडनं चुकी काही झाली नाही विद्यार्थ्याकडून. म्हणून हे बाहेरचे गुंड त्याच्यामध्ये घुसवले आणि ते विद्यार्थ्यांना बदनाम केलेले आहेत. विद्यार्थी त्याच्यामध्ये कुठे विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या नाहीत. शेवटचा प्रश्न आहे,
की म्हणजे आज म्हणजे काल नड्डांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनी आज दुपारपर्यंतचा वेळ सांगितला म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यायचा की नाही कसं जसं सरकारची काय भूमिका आहे हे आज ते दुपारी सांगणार आहे. तर तुम्हाला काय अपेक्षित म्हणजे तुम्हाला वाटतं का की राजीनामा देतील आणि याचा तोडगा निघून तर हे राजीनामा घेत का नाहीत? हे काय पहिलीच गोष्ट आहे का भारतामध्ये? भारताच्या इतिहासामध्ये जर आतापर्यंत बघितलं तर कमीत कमी 40-50 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे झाले. स्टेट लेवलवर तर तुम्ही सोडून द्या. हे राजीनामा का घेत नाहीत? राजीनामा घ्यायलाच पाहिजे ना अशा व्यक्तीचा. कारण या सर्व घटनेला कारण तो एकच व्यक्ती कारणीभूत आहे. त्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढे प्रकरण वाढले नसते. दुपारी जो काही भूमिका सरकारकडून मांडली जाणार आहे त्याच्यात वाटतं तुम्हाला की राजीनामा घेतील म्हणून? त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. त्यांनी तो तर शहाणा माणूस असेल खरंच तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून हे केवळ अभिजितच्या एकाचं काम नाहीये. हे भारतामधल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा जीवाशी प्रश्न आहे आणि केवळ नीटच नाही हे इतर परीक्षाची सुद्धा बाबत आहे. निगडीत सर्वच बाबी आहेत एज्युकेशनशी संबंधित. या ठिकाणी जर दुसरा संवेदनशील व्यक्ती असता तर त्या संवेदनशील व्यक्तीने कधीच राजीनामा दिला असता आणि विद्यार्थ्यांचं समाधान केलं असतं. ज्या पद्धतीने आता युवा जागरूक झालेला आहे तुम्ही युवाला काय सांगू शकता, काय संदेश देताय? त्या युवांना तर मी एवढं सांगेल की तो काय त्याच्या स्वतःसाठी करत नाहीये. तो सर्व तुमच्या भवितव्यासाठी लढतोय तो. आणि हा लढा तर मला नाही वाटत तो इथे संपेल म्हणून. कारण तो खूप उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे. बुद्धिमान आहे, तो हुशार आहे. त्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या बाजू म्हणजे आणि तो गरिबीतून आलेल्यामुळे त्याला ह्या गरिबीची जाणीव आहे आणि तो विद्यार्थ्यांसाठी पुढे चांगलंच काम करणार आहे. त्याला विद्यार्थ्यांनी जाती धर्म पंथ सर्व विसरून त्याला पाठिंबा द्यावा अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना भारतामधल्या विनंती आहे.